सर, तुम्ही हे सगळे मुद्दे मांडतायत डिजिटल परिवर्तनासंदर्भामध्ये. त्यात तुम्ही अगदी सर्वसमावेशक सर्व बाजूंचा आढावा घेतलात. पण डिजिटल परिवर्तनाची जेव्हा चर्चा होते, तेव्हा इंटरनेट, मोबाईल आणि ॲप्स यांचाच विचार केला जातो साधारणपणे चर्चेमध्ये. पण प्रशासन, अर्थव्यवस्था आणि नागरिक सेवा यांच्यातही बदल झालेत. या व्यापक परिवर्तनातले ठळक टप्पे कोणते वाटतात तुम्हाला? तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. कारण सामान्य नागरिकाकडे आज काय आहे, तर मोबाईल फोन आहे, लॅपटॉप्स आहेत, हम्म, इंटरनेट आहे आणि थोडेसे ॲप्स आहेत. त्याच्यामुळे सामान्य नागरिकाचा दृष्टिकोन हा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा एवढाच असेल. पण याच्याकडे फक्त एवढ्या 3-4 गोष्टींकडे पाहून याचं मूल्यमापन करणं हे अपुरं ठरेल असं मला वाटतं. हम्म, कारण गेल्या 12 वर्षात प्रशासन, अर्थव्यवस्था आणि नागरिक सेवा या 3 गोष्टींमध्ये जे झालेले बदल आहेत, याचं आपण जर का डिटेल अनालिसिस केलं, हम्म, तर मला वाटतं की एक नवोत्तम प्रणाली याच्यामध्ये आलेली आहे. नवोत्तम प्रणाली हे माझं नॉमेनक्लेचर आहे. ही हम्म, नवोत्तम प्रणाली अशी आहे की 9 गोष्टी मुख्यत्वे आढळतात. एक तर डिजिटल ओळखीची पायाभरणी, त्याचा आधार. हम्म, दुसरं जनधन, आधार आणि मोबाईल हम्म, ही त्रिसूत्री. तिसरं युपीआय, डिजिटल पेमेंटची क्रांती. चौथं खूप महत्वाचं म्हणजे सरकारी सेवांचं डिजिटायझेशन. पाचवं डिजिटल जीएसटी आणि कर व्यवस्थेमधले बदल. म्हणजे आज आपलं फेसलेस इन्कम टॅक्स मध्ये फेसलेस असेसमेंट होतं, फेसलेस पृथ्वी झालं. बरोबर. पूर्वी टॅक्समध्ये लोक जायचे. कोविड काळात आलेलं डिजिटल प्रशासन, कोविन ऍप्सच्या थ्रू जे झालं ते. हम्म, डिजिलॉकर, कागद विरहित शासन. अगदी आपण रूट लेवलला गेलं तर ग्रामीण भारताचा असलेला डिजिटल समावेश. म्हणजे मला एक शेतकरी आहे आणि तो एका छोट्याशा गावात आहे, अहमदनगर जिल्ह्यातल्या फॉर एक्झाम्पल, किंवा हम्म, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या हम्म, छोट्याशा गावात आहे आणि त्याला युरिया ऑर्डर करायचा आहे, तर तो मोबाईलवरून ऑर्डर करू शकतो. आणि एक ओपन डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ह्या ज्या 9 गोष्टी आहेत, हे नवोन्मेष किंवा नवोत्तम याच्यामध्ये आले. आणि या नवोत्तमांनी हे पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन घडवलंय हम्म. असं मला वाटतं. तेव्हा या व्यापक परिवर्तनाचे ठळक टप्पे कोणते, असं तुम्ही जेव्हा मला विचारलं, तर हे ठळक टप्पे हे 9 ठळक टप्पे आहेत. खूप छान शब्द आहे हा.